बिंग वुमनच्या आजच्या एपिसोडमध्ये मी रोहिणी वांसपे सर्वांचं स्वागत करते. बिंग वुमन टॉक्सच्या या चॅनेलवरती तुम्हाला आतापर्यंत इतके वेगवेगळे विषय ऐकायला मिळालेले आहेत की एक विषय परत रिपीट झालेला नाहीये. तर आजचा एकदम खास असा वेगळाच विषय आहे. आज आपण 1960 साली लिहिलेल्या एका कादंबरीचं रसग्रहण ऐकणार आहोत आणि ते रसग्रहण आपण ऐकणार आहे अंजली देशमाने यांच्याकडून. अंजली, स्वागत आहे तुमचं या एपिसोड. नमस्ते. ह्या कादंबरीचं नाव आहे टू किल अ मॉकिंगबर्ड. या नावाची कादंबरी 1960 मध्ये प्रकाशित झाली आणि त्याची लेखिका आहे हार्पर ली. अमेरिकेच्या अलाबामा राज्यामध्ये या कादंबरीच्या घटना घडतात. यामध्ये गुलामगिरी आणि वर्णभेद हे विषय हाताळलेले आहेत. ह्या कादंबरीची माहिती आणि रसग्रहण हे सगळं आपण अंजलीकडून आज ऐकणारच आहे. गुलामगिरी आणि वर्णभेदाच्या प्रश्नावरती लहान मुलाच्या दृष्टिकोनातून काय काय त्याला वाटतं असं या कादंबरीत दिलेलं आहे. अंजली यांनी आतापर्यंत खूप इंग्लिश कादंबऱ्या, मराठी कादंबऱ्यांचं वाचन केलेलं आहे. तसंच ते क्लासिक सिनेमांच्या बद्दल सुद्धा त्यांनी बरेच ते क्लासिक सिनेमे पाहिलेले आहेत. आणि महत्वाचं म्हणजे या सगळ्या ज्या क्लासिक कादंबऱ्या किंवा खूप चांगल्या कादंबऱ्या असतात त्याच्याबद्दल त्या रसग्रहण लिहून ठेवतात. त्यांचा हेतू हाच आहे की आपण वाचलेली एखादी छान कलाकृती अजून लोकांपर्यंत पोहोचावी. तर आता ओव्हर टू अंजली, आणि त्या आपल्याला ह्या कादंबरीची गोष्ट सांगणार आहेत, त्या कादंबरीची पार्श्वभूमी पण सांगणार आहेत. तर अंजली ताई, यू जस्ट स्टार्ट. थँक्यू. रोहिणी, तुझ्या या आगळ्या वेगळ्या आणि लोकप्रिय चॅनेलवर मला बोलवल्याबद्दल मी तुझे खूप आभार मानते आणि मला ही संधी दिल्याबद्दल सुद्धा तुझे खूप आभार आहे. आम्हालाही खूप नवीन माहिती मिळणार आहे. तर या कादंबरीतील घटना घडतात 1930 ते 32 या कालावधीमध्ये अलाबामा राज्यातील मेकॉम नावाच्या एका काल्पनिक शहरामध्ये किंवा छोट्याशा गावामध्ये. तर या घटनांचं वर्णन केलं आहे लेखिकेनी एका छोट्या मुलीच्या तोंडून. तर या कादंबरीतील घटना घडतात 1930 ते 32 साधारणपणे या काळामध्ये अमेरिकेच्या अलाबामा राज्यातील मेकॉम नावाच्या एका छोट्याशा गावात. आणि या गावात कथानायिका जी 4 ते 6 वर्षांची असते, तिचे नाव असते जीन लुईस फिंच उर्फ स्काउट, आणि तिचा भाऊ जेम आणि तिचे वकील असलेले वडील ॲटिकस फिंच यांच्या बाबतीतली ही कादंबरी आहे. आणि त्यांच्या आयुष्यातील घटना त्यात चित्रित करण्यात आलेल्या आहेत. आणि त्याचप्रमाणे या कादंबरीमध्ये वर्णभेद आणि सेग्रिगेशन या विषयांवर एक ज्वलंत भाष्य करण्यात आलेलं आहे, पण तेही एका लहान मुलीच्या तोंडून. ह्याच्यातल्या ज्या घटना आहेत त्या सगळ्या तिच्या लहानपणापासूनच्याच आहेत आणि तिच्या लहानपणीच या सगळ्या घटना घडतात. हो, तिच्या लहानपणीच या घटना घडतात. या पुस्तकाला कमिंग ऑफ एज असंही पुस्तक म्हणता येईल. बरोबर. कारण याच्यात तिचा बाल्यावस्थेत मधून तारुण्यावस्थेकडे असणारा प्रवास दाखवलेला आहे. या कादंबरीची लेखिका आहे हार्पर ली उर्फ नेल हार्पर ली. नेल हार्पर ली हिचा जन्म झाला होता मनरोव्हिल या अलाबामा राज्यातील एका गावात. तिचे वडील वकील होते आणि 4 भावांच्या कुटुंबात ती सगळ्यात लहान होती. बरोबर. आणि असं म्हणता येईल की या कादंबरीच्या ज्या घटना आहेत ते तिच्या स्वतःच्या आयुष्यावरच आधारित आहेत. कारण कादंबरीत जसे तिचे वडील वकील आहेत आणि तिच्या छोट्या भावाशी तिचं असलेलं जवळचं नातं आणि त्यांचा असलेला एक छोटा मित्र डील, हिच्याशी असलेलं त्यांचं नातं, याच्याशी असलेलं त्यांचं नातं, यावर कादंबरीच्या घटना, या ज्या गोष्टी आहेत त्या तिच्या लहानपणावरूनच घेतलेल्या आहेत. त्याचप्रमाणे आफ्रिकन अमेरिकन्सना दिलेली वागणूक जी तिने लहानपणापासून पाहिली होती ती या पुस्तकात परावर्तित झालेली आहे. तर यातली एक नाट्यमय घटना अशी आहे या पुस्तकातली की या मेकॉम गावातील एक गरीब कुटुंब असतं, व्हाईट कुटुंब असतं,
रॉबर्ट इवेल नावाचा माणूस असतो आणि त्याला 7-8 मुलं, त्याच्या 7-8 मुलांसह तो गावाबाहेर राहत असतो. आणि एक दिवस शेरीफकडे तो तक्रार घेऊन जातो की त्याच्या तरुण मुलीवर एका माणसाने बलात्कार केला आहे. आणि शेरीफ घरी जाऊन बघतो तर त्याची मुलगी मायेला ही तिथे जखमी अवस्थेत पडलेली असते. शेरीफ त्यांची तक्रार नोंदवून घेतो आणि त्याची केस, जी आफ्रिकन अमेरिकन माणसाची जी केस आहे, तर ती तो सोपवतो ॲटिकस फिंच याच्याकडे. कारण ॲटिकस फिंच हा प्रगत विचारांचा आणि गुलामगिरी किंवा स्लेव्हरी किंवा वर्णभेद हा न मानणारा वकील आहे हे त्याला माहिती असते. तर आरोप झालेला असतो टॉम रॉबिन्सन या नावाच्या एका निरागस किंवा निष्पाप आफ्रिकन अमेरिकन तरुणावर. आणि त्यातून मग कसा सोडवू शकतो ॲटिकस फिंच का नाही त्याला सोडवू शकत, आणि या केसचा जेरेमी हा स्काउट आणि ॲटिकस फिंच यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या मित्राच्या आयुष्यावर काय परिणाम होतो हा या कादंबरीचा विषय आहे. अच्छा, सुरुवातीला आपण तिच्या शाळेतलं हे बघूयात की शाळेपासूनच जे त्यांनी वर्णन केलंय तेही आपण पाहूयात. तर मला हेही सांगायला आवडेल की टू किल अ मॉकिंग बर्ड या पुस्तकाला 1960 साली ते पुस्तक प्रकाशित झालंय. 1961 साली त्याला पुलिट्झर पुरस्कार हा अमेरिकेतील अतिशय मानाचा पुरस्कार मिळाला. आणि 1962 साली त्याच्यावर एक सिनेमा सुद्धा निघाला, ज्यात माझा आवडता नट जो आहे ग्रेगरी पेक, त्यांनी ॲटिकस फिंचची मुख्य भूमिका केली होती. आणि ग्रेगरी पेकला या भूमिकेसाठी ऑस्कर अवॉर्डही मिळालं. तर हे पुस्तक अतिशय लोकप्रिय झालं. ते अमेरिकेतील शाळा कॉलेजात शिकवलं जाऊ लागलं आणि त्याच्या 40 भाषेत त्याचा अनुभव झाला आणि त्याच्या 4 कोटीहून जास्ती प्रती खपल्या. तर सगळ्या जगात हे पुस्तक अतिशय लोकप्रिय आणि प्रसिद्ध असं पुस्तक आहे. तर त्यात ज्या घटना आहेत ती मी सांगितलं त्याप्रमाणे एक छोटी मुलगी असते, जीन लुईस उर्फ स्काउट फिंच. तिची आई लहानपणीच वारलेली असते. ती 2 वर्षाची असतानाच तिला आईची काहीच आठवण येत नसते. म्हणजे तिच्याजवळ काही आईच्या आठवणी नसतात. आणि त्यांच्या घरात एक आफ्रिकन अमेरिकन हेल्पर असते, तिचं नाव असतं कल्पुर्निया. ही कल्पुर्निया या मुलांना शिस्त लावते, त्यांना काही गोष्टी शिकवते आणि माया सुद्धा लावते. तर ॲटिकस फिंच याचे आणि कल्पुर्नियाचे जे संस्कार असतात त्यातून या मुलांची जडणघडण होत असते. आणि तिच्या शेजारी एक आंट रेचल राहत असते. तर या आंट रेचलकडे तिचा डील नावाचा भाचा उन्हाळ्याच्या सुट्टीत राहायला येतो आणि तो आलेला दाखवला आहे मेरिडियन मिसिसिपी या गावातून. तर हा मुलगा बाहेरून आलेला असून त्याला जरा जगाचा या मुलांपेक्षा जास्ती अनुभव असतो. तो जरा जास्ती स्मार्ट असतो आणि उचापत्या करणारा असतो. आणि मग हे 3 जण काय काय उचापत्या करतात, तर याचं खूप छान वर्णन या पुस्तकात दाखवलंय. आणि ही डीलची जी व्यक्तिरेखा आहे ती हार्पर लीचा खरा जो आयुष्यात मित्र होता ट्रुमन कपोटी, हा एक प्रसिद्ध लेखक होता, त्याच्यावर आधारित आहे. या ट्रुमन कपोटी हा सुद्धा एक प्रसिद्ध लेखक झाला. त्याच्या ब्रेकफास्ट ॲट टिफनी या कादंबरीवर एक सुप्रसिद्ध सिनेमा निघाला ज्यात ऑड्रे हेपबर्ननी काम केलं होतं. आणि त्याच्या आयुष्यातील काही घटनांवर नंतर एक कपोटी नावाचा सुद्धा सिनेमा निघाला ज्यात केलेल्या कामाबद्दल फिलिप सेमोर हॉफमन या ऍक्टरला ऑस्कर अवॉर्ड मिळालं होतं. आणि त्यांची मैत्री पुढे सुद्धा कायम राहिली होती. तर कल्पुर्निया आणि ॲटिकस हे या मुलांवर संस्कार करत होते. त्यांना वडिलांच्या मांडीवर बसून रोज पेपर वडील वाचत असताना त्यांच्या मांडीवर बसून रोज स्काउट वाचायला सुद्धा शिकते कमी वयातच. आणि मग कल्पुर्निया तिने आपलं डोकं खायला नको म्हणून तिला लिहायला सुद्धा शिकवते. आणि जेमचं आणि तिचं नातेही खूप घट्ट असतं. जेम तिला काही चांगल्या गोष्टी शिकवतही असतो आणि ही तापट डोक्याची असते स्काउट.
तिला गुद्द्यावर यायची खूप सवय असते. तर तिच्या या स्वभावाला आवर घालण्याचं सुद्धा तो काम करत असतो. आणि त्यांच्या बालपणातल्या अनेक त्यांच्या गमती जमती पुस्तकात छोटे आहे आणि ते पण स्काउटच्या निरागस भाषेमध्ये सांगितलेले आहेत. आणि ही मुलं त्यांचे त्यांचे ते छोट्या गावात राहत असतात, त्यामुळे त्यांना काही बाहेर जाणं, सिनेमे बघणं असं काही स्कोप नसतो. मग ते त्यांचे त्यांचे खेळ रचत असतात, त्यांची त्यांची नाटकं रचत असतात. आणि त्यांच्या घराजवळ एक बू रॅडली नावाचा माणूस राहत असतो. खरं तर हा 40शीचा माणूस असतो, परंतु या मुलांनी त्याला कधी पाहिलंही नसतं, कारण त्यांनी केलेल्या काही चुकांबद्दल या बूला त्याच्या मोठ्या भावानी आणि त्याआधी त्याच्या वडिलांनी घरात कायम कोंडून ठेवलेलं असतं. पण बू बद्दल अनेक भयानक गोष्टीची वदंता असते आणि त्यामुळे या मुलांना बू बद्दल खूप क्युरिओसिटी असते. आणि डीलने तर ठरवलेलंच असतं की काही करून बूला कधीतरी घराबाहेर पडायला लावायचं आणि मग त्याला बघायचं तो कसा आहे. तर ही बू ही जी व्यक्तिरेखा आहे ती सुद्धा पुस्तकातली एक इंटरेस्टिंग व्यक्तिरेखा आहे. आणि या मुलांना त्यांच्या घराजवळ एक मोठं झाड असतं, त्या झाडाच्या ढोलीत वेगवेगळ्या अशा छोट्या छोट्या भेटवस्तू सापडत असतात आणि त्या बोनी ठेवलेल्या आहेत हे नंतर त्यांना कळतं, जेमला आणि ॲटिकसला. तर असं त्यांचं गमती जमतीचं लहानपण चाललेलं असतं. पण तो असतो ग्रेट डिप्रेशनचा कालावधी, 1930 ते 32 सालचा. आणि सगळीकडे मंदीचं सावट असतं, लोकांना रोजगार नसतो, शेतकऱ्यांचं सुद्धा फार काही चांगली परिस्थिती नसते. शाळेत येणारी अनेक मुलं अशी असतात की ज्यांना डबा सुद्धा आणता येत नाही. मग स्काउटला खूप क्युरिओसिटी असते की हे असं का, ही मुलं डबा का नाही आणत. मग वडील तिला अशा गोष्टी समजून सांगतात की गरिबी काय आहे, चणचण काय आहे. ही एक त्यांची शिकवण असते. दुसरी ॲटिकस तिला शिकवतो की प्रत्येक व्यक्तीला स्वतःची एक बाजू असते आणि ती बाजू आपण समजून घेतली पाहिजे. तर आणि एक महत्वाची गोष्ट शिकवतो ॲटिकस फिंच, ती म्हणजे नेव्हर टू किल अ मॉकिंग बर्ड. तर याचा अर्थ काय? मॉकिंग बर्ड हा अमेरिकेत एक अतिशय लोकप्रिय पक्षी आहे आणि हा पक्षी अतिशय मंजूळ गाणी गातो आणि इतर प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या नकला सुद्धा करतो. तर आणि हा अतिशय निरागस पक्षी असतो, त्याचा दुसऱ्या कोणाला काही त्रास नसतो. तर नेव्हर टू किल अ मॉकिंग बर्ड म्हणजे इनोसन्स हा जपला पाहिजे. आणि ही एक ॲलिगोरी आहे आफ्रिकन अमेरिकन लोकांसाठी की ते सुद्धा इनोसंट असतात आणि त्यांचा इनोसन्स सुद्धा आपण जपला पाहिजे. त्याचप्रमाणे बू रेडली हा सुद्धा एक इनोसंट व्यक्ती आहे आणि त्यालाही तुम्ही त्रास द्यायचा नाही, अशी ॲटिकसची सक्त ताकीद असते लहान मुलांना. तर अशा घटना पुढे घडत जातात. पण हा काळ सगळा त्यांचा आनंदात जात असतो. पण एक घटना अशी घडते मी सांगितल्याप्रमाणे की त्यामुळे या मुलांचं भावविश्व ढवळून जातं. काय होतं तर एका आफ्रिकन अमेरिकन माणसावर, टॉम रॉबिन्सन नावाच्या एका व्हाईट मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप असतो. तर ॲटिकस गावातले जे शेरीफ असतात त्यांना ॲटिकस हा लिबरल आहे, तो वर्णभेद मानत नाही हे माहिती असतं, त्यामुळे त्याच्यावरती केस ती सोपवतात. ती केस ॲटिकसवर सोपवल्यामुळे गावातल्या लोकांचा ॲटिकसला खूप विरोध सुरू होतो आणि शाळेतली मुलं सुद्धा या मुलांना तुमचे वडील एन शब्द आहे जो मी कधी वापरत नाही, एन लवर आहेत असं म्हणून चिडवत असतात. तर असाच एक मुलगा स्काउटला चिडवतो, तुझे वडील एन लवर आहेत. तर ती त्याच्या अंगावर धावून जाते, पण जेम तिला आवरतो. नंतर नाताळमध्ये सगळे नातेवाईक जमलेले असतात. त्यावेळेला तिचा एक आतेभाऊ असंच बोलतो की तुझ्या वडिलांना आफ्रिकन अमेरिकन्स किती आवडतात. तर तेव्हा ती चिडते आणि त्याला ठोसा लगावते. गावातली एक शेजारीण त्यांची असंच म्हातारी शेजारीण जेमला म्हणते अशाच प्रकारे.
तर मग जेम जाऊन तिची फुलबाग उद्ध्वस्त करतो. पण ॲटिकस त्याला मग शिक्षा अशी देतो की तू रोज जाऊन त्या म्हातारीला काहीतरी वाचून दाखवायचं. तर याप्रमाणे ॲटिकस फिंच टॉम रॉबिन्सनची केस लढत असतो. पण एकदा असा प्रसंग येतो की गावातले शेरीफ यांना काही कामासाठी बाहेरगावी जायचं असतं आणि गावात तुटपुंजा पोलीस फोर्स असतो. आणि मग ॲटिकस फिंचच्या लक्षात येतं की टॉम रॉबिन्सन तर प्रिझन मध्ये आहे, पण त्याच्या संरक्षणासाठी आज तिथे कोणीच नाहीये. म्हणून तो रात्री प्रिझनच्या बाहेर जाऊन खुर्ची टाकून तिथे बसतो आणि त्याला जी भीती असते की टॉम रॉबिन्सन वर कोणीतरी अटॅक करेल, तर ती खरी ठरते. शेजारच्या वस्तीतून 7 ते 8 लोक बंदुका आणि लाठ्या गाठ्या घेऊन त्या प्रिझनच्या जवळ येतात आणि त्यांचा पूर्ण हेतू असतो की त्याला लिंच करायचं. आज लिंचिंग म्हणजे काय, तर एखादा मॉब समजा आफ्रिकन अमेरिकन आहे, त्यांना टॉर्चर करतात, त्यांची हत्या करतात आणि त्यांचा मृतदेह टांगतात. हा, तर लिंचिंगचे खूप प्रकार व्हायचे. स्लेव्हरी अबॉलिश झाल्यानंतर सुद्धा दक्षिण अमेरिकेत अनेक लिंचिंगचे प्रकार होत असत. तर असे ते 7 ते 8 लोक तिथे येतात. पण जेव्हा ॲटिकस तिथे येऊन बसतो, त्याच्या मागोमाग हळूच त्याला न सांगता डील, जेम आणि स्काउट सुद्धा तिथे येऊन लपून बसतात. आणि जेव्हा हे 7 ते 8 लोक येऊन तिथे ॲटिकसला सांगत असतात की तू बाजूला हो आणि आम्हाला आमचं काम करू दे, तेव्हा जेम आणि स्काउट त्यांच्याशी बोलायला जातात आणि स्काउट त्यांच्याशी जे बोलते त्याच्यावरून त्यांचा एकदम जो जोश असतो तो संपतो आणि ते तिथून निघून जातात. तर स्काउट असं काय म्हणते हे पुस्तकातच वाचलं पाहिजे. पुढे जाऊन काय होतं, केस सुरू होते. मायलाची उलट तपासणी ॲटिकस घेतो आणि टॉम रॉबिन्सनची तपासणी घेतो. तर याच्यातून अगदी जवळजवळ स्पष्ट होतं की मायलानी वडील घरात नसताना टॉमला मुद्दाम जवळीक करण्यासाठी घरात काहीतरी काम निमित्त काढून बोलवलेलं आहे. आणि तेवढ्यात वडील येतात किंवा तिला भीती वाटू लागते, म्हणून ती नाटक करते की माझ्यावर यांनी अत्याचार केला आणि हा पळून गेला. म्हणजे जवळजवळ टॉम रॉबिन्सन निर्दोष आहे हे सिद्ध होते. पण सर्व गोऱ्या लोकांची ज्युरी असते आणि त्यामुळे टॉमलाच शिक्षा होते. आणि टॉमला जी शिक्षा झाली आहे त्याचं पुढे काय होतं हेही मला वाटतं तुम्ही पुस्तकातूनच वाचा. नक्कीच. तर अशी ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि यातील 2 महत्वाचे संदेश हे जसं ॲटिकस मुलांना सांगतो की आफ्रिकन अमेरिकन लवर असण्यात काहीच चूक नाहीये आणि त्यांनाही बचावायची संधी मिळाली पाहिजे. त्यामुळे ते विचारतात ॲटिकसला की गावातून एवढा सगळा विरोध आहे, तर तू का त्याची बाजू लढवतोयस. त्यावर ॲटिकस म्हणतो की त्यालाही बचावायची संधी पाहिजेच ना, आणि त्याचेही निर्दोषत्व सिद्ध झालं पाहिजे आणि आफ्रिकन अमेरिकन लवर असण्यात काहीच चूक नाही, तीही आपल्यासारखेच आहेत आणि त्यांनाही सगळ्या संधी मिळाल्या पाहिजेत. तर अशी एक अतिशय गोड आणि सुंदर कादंबरी आहे आणि तिचा संदेश सुद्धा खूप महत्वाचा आहे, त्यामुळे मला ती खूप आवडली. नाही, आम्हालाही तुमची त्याच्याबद्दल आय होप मी तुम्हाला जे काही सांगितलं त्याच्यावरून तुम्हाला सुद्धा असं वाटत असेल आणि जे मुद्दे मी अनुत्तरित ठेवले मुद्दामच की स्पॉइलर नसावेत म्हणून, तर त्या मुद्द्यांसाठी तुम्ही नक्की हे पुस्तक वाचाल असं मला आशा आहे. आणि ह्याच विषयावरती अजूनही काही सिनेमे निघाले म्हणजे या विषयावर आफ्रिकन अमेरिकनना मिळणाऱ्या भेदभावाच्या वागणुकीवर असे अनेक पिक्चर निघाले आहेत आणि बरेचसे मी बघितले आहेत. त्यात हरिकेन आहे, जँगो अनचेंड आहे, 12 इयर्स अ स्लेव्ह आहे, इफ बील स्ट्रीट कुड टॉक आहे, द हेल्प आहे, हिडन फिगर्स, असे खूप सुंदर सुंदर सिनेमे आहेत. आणि अ टाइम टू किल, रिमेंबर द टायटन्स, याच्यात डेन्झल वॉशिंग्टनचं काम आहे. मिसिसिपी बर्निंग हा एक अतिशय महत्वाचा सिनेमा आहे आणि खूप गाजलेला आहे.
तर आज आपण ज्या कादंबरीबद्दल ऐकलं, खरं तर ही खूप जुनी कादंबरी आहे. ही घडलेली घटना सुद्धा जुनी आहे. परंतु आता अंजलीने सांगितलं की त्याचं सौंदर्य कशात आहे या कादंबरीचं, त्याच्यातून त्याच्यातून काय संदेश मिळतात हे आपण पाहिलं पाहिजे. आणि आता म्हणजे त्यावेळेला जे घडलं ते समाजात जे घडत होतं त्याचंच प्रतिबिंब कादंबरीत येतं, त्याचंच प्रतिबिंब सिनेमांमध्ये येतं. आता जे घडतंय त्याचंच प्रतिबिंब ह्या सिनेमामध्ये असतं, किंवा सिनेमात जे घडतं त्याचं प्रतिबिंब समाजामध्ये येतं, किंवा तशी वागणूक समाजामध्ये येते. तर आता आपण अशाच अगदी अर्थपूर्ण कादंबऱ्या आणि सिनेमे याचं रसग्रहण अंजलीच्याकडून घेणारच आहे. तर पुढच्या भागासाठी नक्की तयार राहा. आणि अंजली, तुम्ही येऊन ह्या एकदम आगळ्या वेगळ्या कादंबरीबद्दल आम्हाला सांगितलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. मला हेही ऍड करायला आवडेल की अजूनही अमेरिकेत अशा घटना घडतात. 2020 साली जॉर्ज फ्लॉइड नावाच्या एका आफ्रिकन अमेरिकनला त्याच्या मानेवर त्या पोलीस अधिकाऱ्यांनी 9 मिनिटं गुडघा रोवून तो बसला आणि तो सांगत होता की मला श्वास घेता येत नाही, तरी तो उठला नाही आणि त्याचा तिथे मृत्यू झाला. आणि त्याच्यानंतर अमेरिकेत अनेक ब्लॅक लाईव्हज मॅटर अशी प्रदर्शनं आणि प्रोटेस्ट झाले. 1991 साली सुद्धा रॉडनी किंग या आफ्रिकन अमेरिकनचा ड्रिंकिंग ड्रायव्हिंग केलं म्हणून पाठलाग करून व्हाईट पोलिसांनी मारहाण करून त्याला मारून टाकलं होतं. आणि या दोन्ही गोष्टींचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. तर हे दुःखद आहे की अशा घटना अजूनही घडतात आणि असं कोणत्याही समाजात भेदभाव हा समूळ नष्ट झालाच पाहिजे. आणि मला तू ही गोष्ट सांगण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी खूप आभारी आहे. नाही, मला हे खूप आवडलं. मी मुद्दामच ही गोष्ट, कारण नाही माहिती आपल्याला हे जुन्या ज्या कादंबऱ्या आहेत त्याच्यामध्ये काय आहे नक्की. उत्क्रांती म्हणतो आपण किंवा क्रांती म्हणतो, ती कशी घडत गेली ते ह्या अशा कादंबऱ्यांमधूनच आपल्याला समजतं. तर थँक्यू.